म्हणजे आज संतोष देशमुख हत्याकांडातली सर्वात मोठी घडामोड घडली। आज वाल्मिक कराडवर मोक्का म्हणजेच मकोका कायदा लावण्यात आला असून उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर करून एसआयटी चौकशीसाठी त्याचा ताबा घेणार आहे। पण मंडळी, वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आवळला जाऊ लागताच त्याचे समर्थक आक्रमक झाले। कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ 15 मिनिटात परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे। इतकंच नाही तर वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड, बायको सून यांनीही महिलांना एकत्रित करत आंदोलन सुरू केलंय। सकाळी 8 वाजल्यापासून वाल्मिक कराडचं कुटुंब आंदोलनाला बसलंय। वाल्मिक कराडची आई काल रात्रीपासून पाणीही प्यायली नाही। वाल्मिक कराडच्या आईला दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे। त्यात आता वाल्मिक कराडच्या आईने अन्नपाणी सोडल्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर येते। पोलीस त्यांना दवाखान्यात घेऊन जा सांगत आहेत, पण वाल्मिकच्या आईने दवाखान्यात जायला नकार दिलाय। परिणामी अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केलं, तर मनोज जरांगे, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांच्या फोटोला जोडे मारण्यात आले। तर वाल्मिकच्या 2 तरुण समर्थकांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली। उपस्थित लोकांनी त्यांना थांबवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली। पण एका आरोपीला वाचवण्यासाठी परळी शहर एवढं का पेटलंय? वाल्मिकच्या आई, बायको आणि समर्थकांचं नेमकं म्हणणं काय आहे? सध्या परळीमध्ये काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे आज वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळू शकते असा एसआयटीला आधीच अंदाज होता। तसंच त्याचा ताबा जाऊ नये यासाठी एसआयटी या प्रकरणी आधीपासून योग्य तयारी केली होती। एसआयटीने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला आरोपी बनवलेला आहे। मकोका अंतर्गत वाल्मिकला आरोपी बनवल्यानंतर कोर्टात एसआयटीने अर्ज दाखल केला, ज्यामध्ये त्याचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती। आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडी आणि प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता मकोका कोर्टाने एसआयटीला वाल्मिक कराडचा ताबा देण्यास परवानगी दिली। खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झालेली असल्यानं वाल्मिकला सुरुवातीला तुरुंगात नेलं जाईल आणि त्यानंतर मकोका कोर्टाने जे प्रोडक्शन वॉरंट दिलं आहे ते तुरुंग प्रशासनाला दाखवून पुन्हा एकदा हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी वाल्मिकला आपल्या ताब्यात घेईल। त्यासाठी उद्या पुन्हा एकदा मकोका कोर्टात वाल्मिकला हजर करून कोठडीची मागणी एसआयटी कडून केली जाईल असं बोललं जात आहे। दरम्यान जवळपास महिन्याभराच्या तपासानंतर सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं नव्हतं। मात्र आज खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एसआयटीने खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिकला आरोपी बनवून मकोका लावला। सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार हे सगळे हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत। पण त्यांचा नेमका या प्रकरणात कसा सहभाग होता हे जवळजवळ स्पष्ट झालेलं होतं। पण वाल्मिक कराडची यामध्ये नेमकी काय भूमिका होती? या सगळ्या आरोपींच्या संपर्कात वाल्मिक कराड होता का? संतोष देशमुख यांची हत्याच करायची आहे हे नेमकं कोणी ठरवलं? कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली? एसआयटीला कोणते पुरावे मिळाल्याने वाल्मिकला मकोका अंतर्गत आरोपी बनवले हे उद्या स्पष्ट होईल। आता ही झाली कायदेशीर प्रोसेस। पण मंडळी, वाल्मिक कराड सारख्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारावर मोक्का लावल्यानंतर परळी शहरातले त्याचे समर्थक आक्रमक झालेत हा सवाल आहे। कारण त्याच्या 2 समर्थकांनी तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्यांना इतर समर्थकांनी थांबवलं। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेत तरुणांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली। वाल्मिक कराड समर्थकांकडून आक्रमक घोषणाबाजी केली जात होती। वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत, त्याला जामीन द्यावा अशी मागणी समर्थकांकडून होत आहे। ते सकाळपासून कराडच्या जामिनाच्या आशेनेच जमलेले होते। त्यापैकी काही अज्ञात समर्थकांनी टायरची जाळपोळ करत एका बसवर दगडफेक केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। दवाखाने आणि मेडिकल सोडून सर्व दुकानं देखील बंद केली आहेत। कराड समर्थकांनी परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडलेलं आहे। बरं, विशेष गोष्ट म्हणजे कालच्या धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत। काल मध्यरात्रीपासून 28 जानेवारीपर्यंत ही जमावबंदी असणार आहे। बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश जारी केलेत। असं असताना कराड समर्थक रस्त्यावर कसे आले? गुंडगिरी करून त्यांनी शहरातील सर्व दुकानं बंद करण्याचा इशारा कोणाच्या पाठबळाने दिला याबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे। तसंच बीड आणि परळीमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत मिळत आहेत। वाल्मिक कराडच्या पत्नी म्हणाल्या, वाल्मिक कराड यांचा खंडणी आणि खून प्रकरणात कोणताच संबंध नाही। मात्र काही राजकारणी आणि देशमुख कुटुंबियांच्या आंदोलन आणि दबावामुळे आम्हाला वेठीस धरलं जात आहे। दबावामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, जे योग्य नाही। त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई केली जात असून हे प्रकार थांबले पाहिजे, आम्ही अशी मागणी केली आहे। या प्रकरणात आता जातीयवाद केला जात असून जातीयवादाशिवाय इतर दुसरा कोणताच विषय नसल्याचं त्या म्हणाल्या। तर या प्रकरणात पोलिसांनी तपास करावा, पण जातमध्ये आणू नये।
अशा पद्धतीने जातीवाद करून काय साध्य केलं जाणार असाही सवाल केलाय. तर माझे पती दोषी नाहीत. या प्रकरणात आम्ही जातीयवादाला शिकार ठरत असून समोरचे लोक मराठा समाजाचे आहेत. ते मराठा समाजाचा आधार घेत आहेत. पण मी देखील मराठ्याचीच आहे हे का विसरता? पण या प्रकरणाला आता वेगळं वळण दिलं जात असून वंजारी समाजाला कशाला टार्गेट करता? त्यांना लक्ष करू नका. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला ना कोणता धर्म असतो नाही कोणती जात. मारणारा आणि ज्याला मारहाण झाली ते कोणत्या जातीत हे बघून झालेलं नाही. ही घटना त्यांची प्रकरणं भानगड्यांनी तत्कालीन परिस्थितीतून घडली. त्यामुळे इथं आता जातीयवाद करू नका असंही वाल्मिकच्या पत्नीने म्हटलेलं आहे. दरम्यान आता वाल्मिक कराड यांच्या पत्नीच्या वक्तव्यानंतर वंजारी विरुद्ध मराठा या संघर्षाची किनार जाणून बुजून कराडच्या समर्थनात पुढे आणली जाते का याबद्दल शंका व्यक्त केली जाते. तर कराडच्या आई पारुबाई कराड म्हणाल्या, माझ्या लेकाने काहीही केलेलं नाही. माझा लेक देवमाणूस आहे. सगळ्या परळीला माहितीये. त्याच्यासाठी मी जीव द्यायला तयार असून या ठिकाणाहून उठणार नाही. वाल्मिक कराडवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही तोपर्यंत मी हलणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना उद्देशून दुपारी एक ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई, आपण भोळे आहात. आपला मुलगा आणि नातू काय करतात त्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पाहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पाहावा. आपल्याला काही प्रश्न आहेत. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडत नाही का? आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आवादा कंपनीचे लोक यांनी केलेला FIR खोटा आहे का? गोट्या गित्तेसारखी माणसं सद्गृहस्थ आहेत का? एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचं वास्तव आपण बघा ही विनंती. वास्तव हा पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला आईनं काय करायला हवं ते आपण पहा. संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर मंडळी, जरांगे पाटील आजच्या मुख्याच्या कारवाईबद्दल म्हणालेत, खुणातील आणि खंडणीतील आरोपी हे एकच आहेत. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा. या सगळ्यांना सांभाळणारे कोण? यांना पैसा कोणी पुरवल्याचा शोध लावला पाहिजे. एका माणसासाठी पूर्ण राज्याला वेठीस धरू नका. ही टोळी जातीयवादी आहे. काही लोकांनी त्यांच्या जातीला बदनाम केलंय. मारामाऱ्या, खून, खंडणीतील या टोळीमुळे संपूर्ण जात बदनाम होते. या टोळ्या सांभाळणाऱ्या लोकांना महाराष्ट्रासमोर आणा. तर ज्यांनी पहिल्या दिवसापासून वाल्मिक कराडवर निशाणा साधला ते भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, SITने जे काही काम केलं आहे त्यानुसार फर्दर डेव्हलपमेंटनुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे कोणी मागणी केली याचा विषय नाही. राज्य सरकारने नेमलेल्या SITने काम केलं आहे. कोणत्या गुन्ह्यात मकोका लावला काही माहीत नाही, पण कोणाला सोडणार नाही. कायद्याच्या काचाट्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल. तुम्हाला काय वाटतं? उद्या कराडाबाबत कोर्ट काय भूमिका घेईल? कराडला बेल मिळेल की जेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.